पत्र खूप येतात, कोणत्या अटी मानायच्या आणि कोणत्या नाही ते आम्ही ठरवू। फडणवीसांनी नोमानींच्या मुद्द्यावरून मवियावर केलेल्या आरोपांना नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। आरएसएस सुद्धा धार्मिक संघटना आहे, मैदानात कशाला उतरली असा सवालही पटोलेंनी केलाय। ना काय बोलायचं तो त्यांनी बोलावं ना। आम्हाला कोणी पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा जो काही हे लोक उल्लेख करत असतील तर पत्र तर खूप येतात ना। पत्राचं काय, पण कोणत्या अटी मान्य करायच्या की नाही करायच्या त्या आम्हाला ठरवायच्या आहेत। जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्यावेळेस तुम्हाला हिंदू मुसलमान आणि ज्यावेळेस ईद येते तर मुसलमानाकडे बिर्याणी खायला तुम्हीच जाता। त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा त्यांनी थांबवाव्यात आणि हिंदू मुसलमान करून महाराष्ट्र तोडू नका। एखादी धार्मिक संघटना आपल्या लोकांना आव्हान करते तर यांना विरोध आहे। बघ आरएसएस पण एक धार्मिक संघटना आहे। बघ आरएसएस भाजपचा प्रचार करते, नाही केलं तर लोकांना या पद्धतीने धमकवतात। मग त्याला काय करायचं? जे.पी. नड्डा ते सांगतात की आरएसएसची आम्हाला गरज नाही। मग आरएसएस कशाला मैदानात उतरली? आमचं म्हणणं आहे की धार्मिक संघटनांनी येऊच नाही, पण आरएसएसनी ही जी प्रथा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी सुरू केलेली आहे त्याचं उत्तर भाजप देणार काय?